नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत कंपनीची निवड करताना शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. तर शेतकऱ्याला वाटतं ही कंपनी निवडा का ती कंपनी निवडा. तर शेतकरी हा कन्फ्यूज होऊन जातो ज्यावेळेस आपणास एखादी कंपनीचं सिलेक्शन हे करायचे असते. तर मित्रांनो, पोर्टलवर दररोज नवीन कंपन्यांची नावे हे समोर येत आहेत. त्यामुळे योग्य कंपनी निवडणे हा आता मोठा प्रश्न बनलेला आहे. जर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की कोणती कंपनी निवडावी, तर आपण या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा. तर यामध्ये नंबर 1, वेळेत डिलिव्हरी. कंपनीचे नेटवर्क तुमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात किती सक्रिय आहे. ज्या कंपनीचं डिस्ट्रीब्युशन पॉईंट जवळ आहे ती कंपनी निवडणे फायद्याचे ठरते, जेणेकरून आपणास हे जे काही साहित्य आहे हे साहित्य आपणास वेळेवर मिळते. त्याचप्रमाणे सर्व्हिस. सोलर पंप बसवल्यानंतर काही तांत्रिक अडचण आल्यास कंपनीची सर्व्हिस टीम किती दिवसात प्रतिसाद देते. ज्या कंपनीची सर्व्हिस जलद गतीने आपणास सर्व्हिस देते, तर अशा कंपनी निवड करायला आपण काही हरकत नाही, तर तिला आपण प्राधान्य द्यायला हवे. त्याचप्रमाणे क्वालिटी आणि परफॉर्मन्स. ढगाळ वातावरणातही पंप किती पाणी देतो हे पाहण्यासाठी त्या कंपनीचे पंप बसवलेल्या तुमच्या ओळखीच्या इतर शेतकऱ्यांशी चर्चा करा. त्यांचा अनुभव हाच खरा पुरावा आहे. तर जर एखाद्या शेतकऱ्यांनी समजा की ओसवाल कंपनीचं सिलेक्शन केलेलं आहे आणि त्याच्या शेतामध्ये तो पंप हा फिट झालेला आहे, तर अशा शेतकऱ्याशी आपण संवाद साधून आपण विचारू शकतात की हा पंप कसा आहे, याचे जे काही मटेरियल आहे, मटेरियल हेवी आहे का. त्याचप्रमाणे पंप जर खराब झाला तर सर्व्हिस सेंटरवाले आपणास प्रतिसाद देतात का. तर अशा ज्या काही गोष्टी आहे या गोष्टीची आपण इतर शेतकऱ्याशी संवाद साधून ही चौकशी करायला हवी. त्याचप्रमाणे मित्रांनो, नंबर 4चा असा आहे की पंपची कार्यक्षमता. फक्त नावावर न जाता त्या कंपनीच्या पंपाचे इफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता रेकॉर्ड तपासा. कारण की आपण नुसतं एखाद्या कंपनीच्या नावावर जातो आणि ती कंपनी लगेच सिलेक्ट करतो, परंतु त्या कंपनीचं रेकॉर्ड कसं आहे. जास्त ढगाळ वातावरणात जे पंप सातत्यपूर्ण पाणी देतात अशाच कंपन्यांची निवड आपणास ही करायला हवी. तर अशा काही गोष्टी आहे. तर या गोष्टीचा विचार करूनच शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये कंपनीचं सिलेक्शन हे करायला पाहिजे. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांनी कंपन्यांचं सिलेक्शन केलेलं आहे. वर्क ऑर्डर निघून सुद्धा त्यांची मुदत संपलेली आहे, तरी पण अजून त्यांना सोलर पंप हे बसवलेले नाही. फक्त त्यांना आश्वासनं देण्यात आलेली आहे की तुम्ही आमचा हा पंप निवडा, तुम्हाला एका महिन्यातच मटेरियल देतो, परंतु अद्याप ते शेतकऱ्याच्या शेतामध्ये पंप हे फिट झालेले नाही. तर अशा हे जे काही कंपन्यावाले असतील, तर अशा कंपन्यांच्या तुम्ही आमिषाला बळी न पडता तुम्ही अगोदर काय करा, इतर शेतकऱ्याशी चौकशी करा. त्या कंपनीचं रेकॉर्ड तपासा, त्याची क्वालिटी तपासा, त्याचं सर्व्हिस सेंटर आपल्या भागात आहे का हे तपासा आणि नंतरच त्या कंपनीचं सिलेक्शन हे करा. तर मित्रांनो, आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये आपण जर पाहिलं तर पोर्टलवर नवीन कंपन्यांची भर ही दररोज आपणास पाहायला मिळत आहे. तर आजसुद्धा आपण येथे पाहू शकतात की A1 अर्ज मंजूर झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म मंजूर आहेत अशा शेतकऱ्यांना व्हेंडर निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी येथे पुरवठादार शोधा आणि येथे कोटा उपलब्ध असलेल्या पुरवठादाराची यादी. तर आपण येथे पाहू शकतात की इथे आता 10 कंपन्या या पोर्टलला सध्या आपणास पाहायला मिळत आहे. तर आज AVI आणि ही जी काय आहे लॉंग्सपूर इंटरनॅशनल व्हेंचर्स लिमिटेड या 2 कंपन्यांची भर पोर्टलवर आलेली आहे. तर अजूनही काही कंपन्या या पोर्टलवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आपल्या अर्जाचे स्टेटस हे अधूनमधून चेक करून पाहत जा. कारण की दररोज नवनवीन कंपन्या आपणास या पोर्टलला पाहायला मिळत आहे. तर सुरुवातीला येथे 2 ते 3च कंपन्या होत्या, नंतर 4 ते 5 झाल्या, 5 ते 8 झाल्या, 8 ते आज 10 कंपन्या दाखवत आहेत. तर काही सब डिव्हिजनला या कंपन्या दाखवत नसेल, त्याचप्रमाणे काही जिल्ह्यामध्ये या कंपन्या ह्या दाखवत नसेल. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म अप्रूव्ड आहेत अशातच मंजूर झालेले आहे म्हणजे एका महिन्यापूर्वी, तर अशा शेतकऱ्यांना व्हेंडर निवडता येत नाही. काही शेतकऱ्यांना निवडता येते, परंतु काही शेतकऱ्यांना व्हेंडर निवडण्याचा पर्याय उपलब्ध नाही. त्यांना इथे कंपन्यांची जी काही लिस्ट आहे ती लिस्ट पाहायला मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस अधूनमधून चेक करत राहा की पोर्टलवर कोणत्या कंपन्या आलेल्या आहे, कोणत्या गेलेल्या आहे, हे तुम्ही
घरबसल्या आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा चेक करून पाहू शकतात. त्याचप्रमाणे आपला जो काही टेलिग्राम ग्रुप आहे तो टेलिग्राम ग्रुप किंवा फेसबुक पेज आहे ते फेसबुक पेज आपण फॉलो करून ठेवा, कारण की नवीन कंपन्यांची भर झाली तर त्यावर मी ती माहिती तुम्हाला देत असतो. तर या कंपनी व्यतिरिक्त आपणास कोणती दुसरी एखादी कंपनीचं सिलेक्शन करायचं असेल तर तिची माहिती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा, कारण की आल्यानंतर त्याची माहिती मी तुम्हाला पटकन आपल्या टेलिग्राम ग्रुप असो किंवा फेसबुक ग्रुप असो त्याच्यावरती माहिती तुम्हाला देईल. धन्यवाद.